लग्नात वराचा बूट का लपवतात हे तुम्हाला माहिती आहे का? काल ना मी एका लग्नात गेले होते आणि तिथे वराचा बूट चोरण्यावरून वधू आणि वराच्या फॅमिलीमध्ये वाद सुरू झाला. कुणी रागवत होतं, कुणी अपशब्द बोलत होतं, कुणी अपमान झाल्यासारखं बोलत होतं. आणि तेव्हा मला जाणवलं की आपण परंपरा करतो पण तिच्या मागचं खरं कारण विसरत चाललेलो आहोत. हिंदू धर्मात लग्न हा फक्त दोन व्यक्तींचा संबंध नसतो, तर साक्षात लक्ष्मी आणि विष्णूचा मिलाप मानला जातो. म्हणूनच लग्नाच्या दिवशी वधूला वधूराणी आणि नवरदेवाला वरदेव असं म्हटलं जातं, कारण त्या दिवशी त्यांच्यात देवतत्व पाहिलं जातं. म्हणूनच पूर्वी एक सुंदर परंपरा होती, वरदेवाच्या पादुका जपून ठेवण्याची. असं मानलं जायचं की जेव्हा वरदेव आपल्या पादुका काढतो तेव्हा त्या पादुकांचा अपमान होऊ नये, कोणाची वाईट नजर लागू नये, म्हणून त्या जपून ठेवण्याची जबाबदारी वधूकडच्या लोकांना दिली जायची. घरातील लहान मुलं, बहिणी किंवा नातेवाईक ही जबाबदारी आनंदाने पार पाडायचे. आणि त्यांनी हे काम केलं म्हणून प्रेमाने वरदेव म्हणजे साक्षात विष्णूजी त्यांना भेटवस्तू किंवा बक्षीस द्यायचे. म्हणून मला असं वाटतं की लग्नात जे पंडितजी असतात किंवा जे ब्राह्मण काका असतात त्यांनी प्रत्येक विधीमागचं कारण हे प्रत्येक लोकांना समजून सांगितलं पाहिजे. कारण जेव्हा परंपरेमागील भावना लक्षात येते तेव्हा परंपरा भांडणाचं कारण नाही तर दोन कुटुंब जोडण्याचं कारण बनते. तुम्हाला ही गोष्ट आधी माहिती होती का? ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा. कमेंटमध्ये विष्णू लिहा. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी मला नक्की फॉलो करा. धन्यवाद.